हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. म्हटलं आता एक दिवशी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून अनुभव घेऊ की काय. असाच प्लॅन होता माझा. हो हो, घ्यायचा आहे आपला. माझं ते ठिकाण जागेवरच नव्हती ना, अशी जरा. अच्छा, कुठे हा, गेलेलात? कुठे नाही गेले, जरा काम चाललं होतं म्हणून म्हटलं जेव्हा शांत असेल. हा हा, हा, हा. हा, मला मला आपल्याला स्वतःला शांतता लागते. अगदी बरोबर आहे, अगदी हा. बरोबर आहे. म्हणून तर मी आता तुम्ही म्हणता की दिवसाचे फोन करायला, पण मला ते रात्रीचं जसं जरा सगळं शांत शांतता बरी असते. खरंय खरंय हा, का खरंय. असेल आता. खरं तर सुविधा आहे चांगली दिवसा, पण ते ते मला ते असं शांतच मनाला लागते. जी खरी शांतता हवी तीच खरी शांतता. हा, बाकी शांतताच पाहिजे ना. अगदी बरोबर बोललात. हा, म्हणून मेसेज टाकला, म्हटलं बघू. आणि मग मुख्य म्हणजे उद्या पुण्यतिथी आहे ना महाराजांची. हो ना. हा, तर मग ते सकाळपासून ठरवलं होतं की हा आपण बापरे, महाराजांची पुण्यतिथी. हा. आता तो आपला अनुभव राहतोय, पण एक छोटासा तरी महाराजांची सेवा म्हणून तो टाकावाच, नाही असं नाही, फार बरं ठरवलेलंच केलं, होतं फार करतात. सकाळी. आणि सगळे म्हणतात ना, ताईंचे अनुभव का आता येत नाही, ताईंचे अनुभव का येत नाहीये. आणि मी पण कशी थोडी गावी होती, हा त्यामुळे हा, मला मी पण काही बघत मेसेज होती. करायला मिळाला नाही तेव्हा. नाही, मी म्हटलं होऊ देत, आता गेलाय, जरासं काय काम असतं आपली हो, पण. जरा ते हा कंपाऊंडची वगैरे कामं चालू केली होती हा हा हा. शेतात घराला. अच्छा. हम्म. चालू आहेत पण ते आता. हो, पण मी तसं तर आली राहणार इकडे. आहे. आलायत ना इकडं. हो हो. अरे हो. कारण मग वडिलांना दिवसाचे यायचं होतं पण अनुभव माझ्याकडे. घेता का तुम्ही? दिवसाचा घेते, पण आता कसं वडील आणि सासरे दोघं आहेत. नाही नाही, तसं नका करू. तुम्ही एक फिक्स टाइमच ठेवा, नाही, आपला खरा म्हणजे फिक्स टाइम. तुम्हालाही शांतता राहील ना हो. खरंय, माझा फिक्स टाइम हा, खरं 9 ते 10 आहे. ते छान वाटतं. म्हणजे मी हम्म. माझं मत सांगते, पण कारण आज बरेच दिवसाचं ते ना रुटीन बसलेलं आहे. रुटीन आहे आणि ना, ते रात्री शांततेत व्यवस्थित घेता येतं. सगळ्यांची जेवणं बिवणं आटोपतात. हा, आणि दिवसांना मग मला काही शक्य होत नाही. पण आता काही ताईंचे मेसेज असू असतात देत. हा, ज्यांची की काही सोय असते ना घरची ती. गैरसोय असते, हा रात्री हा, शेअर आपलं नाही करू आपण शकत. वेगळं आहे, बाकीचे शेतकरी वगैरे असल्यावर नाही, आता एकत्र असल्यावर. सासरवासी नसतात हा काही, मग आता हो. शेतात जाऊनच शेअर अच्छा अच्छा. करतात. अरे बापरे. हा, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत हो, ना हो ताई. बरोबर. हो, अहो ते मी खूप ऐकते. म्हणलं हं, एका दिवशी आपण त्याच विषयावर स्पेशल बोलू, शांत. खरंय असं खरंय. मिक्स नाही करायचं. एक वार टाका तुम्ही त्या त्या हा वेगळ्या अनुभवांसाठी. हा, असं फक्त म्हणजे ते. स्पेशल शनिवार किंवा रविवार, हा 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 हा. की एखादे म्हणजे महिलांचे प्रॉब्लेम आहेत. नुसतेच अनुभव नाही ना आवडत काही काहींची म्हणजे स्टोरी पण असते एक असते. आणि स्पेशल. ते पण खरं आहे अहो. नुसतं आपण देवधर्म करतोय आणि इकडे दुःख जर एवढं हो मोठं हो. असेल. म्हणूनच मी ते पण हा काही काहींचे दुःख जे असतात ते पण ऐकून हा घेते, तेही हा, शेअर करते. त्याला पण म्हणजे तो पण बाजू बघण्याची गरज आहे. हो, खरं बोललात. की इतकं हे करतात, म्हणजे सेवा करतात, मग कुठे एखादी गोष्ट कुठे अडकते. हो हो हो. हा, ते पण त्याची पण अभ्यास करण्याची गरज आहे. खरंय त्याचं खरंय. काय उत्तर भेटेल असं नाहीये, पण आपण मांडू तर शकतो. नाही हो, मांडू प्रत्येक शकतो. प्रश्न. आणि हा कदाचित काय त्याच्यातनं मार्ग निघाला तर निघू पण शकतो. हा, 100% नाही निघला ना तरी 50% धरू शकतो. हा हा हा, मला तेच बोलायचं. हा, 100ची आशा नका धरू, पण बरोबर. 50ची तर आशा धरायचा आपल्याला अधिकार आहे. खरंय. हा, अधिकाराने पण वागलं पाहिजे ना. अगदी अगदी. हम्म. कदाचित ते पण स्वामींपर्यंत पोहोचेल आणि काहीतरी मार्ग निघेल. हा, ती पण योजनाच असते, काहीतरी असेलच ना. अगदी अगदी. हा, आपण मी पण म्हणजे म्हणायचे ते नुसता अनुभवाचा चॅनेल होता, आणि मध्येच काय असं म्हणजे वेगळं ऐकायला मिळायला लागलं. हा, वेगळं झालं ना, इतक्या वर्षात कधीच नव्हतं. कधीच नव्हतं, कधीच कधीच नव्हतं. नव्हतं. बरोबर. हा, मग म्हटलं एखादा वार टाकत जा, म्हणजे ते स्पेशलायझेशन होईल असं. हो 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 हो, हो. म्हणजे तो पण प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे. बरोबर बरोबर. हा, म्हणजे छान सोपं आयडिया जाईल. दिली, छान आयडिया दिली. हा, तो पण महत्वाचा आहे. बरोबर. नुसतं ऐकलं तरी माणसाचं एकदम
मन समाधान होतं. समाधान होतं. मन समाधान होणं फार गरजेचं आहे. भले काय मिळू नाही तर न मिळू. अगदी अगदी हा, खरंय. ही मानसशास्त्र महत्वाचं आहे ना. बरोबर हा, बरोबर. त्याच्यातून ती ताकद वाढते. बाकी काय नाही होत. ती ताकद वाढते, शक्ती वाढते. शक्ती वाटते. अगदी शक्ती अगदी. वाढते आणि मग ते जे काय समस्या असतील त्या अशा छोट्या छोट्या होऊन जातात. खरंच हम्म. खरंच. खूप छान आयडिया दिली ताई तुम्ही. हा, नाही ऐकते ना मी, पण मी म्हणलं काय सांगू बाई, म्हणजे आपल्याला पण वाटतं ना एखाद दोन शब्द काय बोलावे, सांगावे आपल्याला म्हणजे हो. आपोआप येतात. ती काय गोष्टी काय शिकाव्या लागत नाहीत, अगदी समजतं. अगदी हा, खरंय खरंय. असं मग होतं तुमच्या तर मग अनुभवांची एवढे वाट बघतायत सगळे. म्हणून तर सांगताय ना, जास्त दुःखाला नका पकडू. इकडं आपले आला एखादं की मग त्याला जास्त नाही पकडायचं. बरोबर हा, बरोबर. ते एक ध्येय ठेवायचं की ह्याच्यातून मला बाहेर पडायचंय. अगदी अगदी हा, खरं. हा ठाम निश्चय ठेवायचा. शेवटी जीवन प्रत्येकाची कला आहे ती जगायची. हम्म. त्याच्यातून आपण पहिलं हे करायचं, स्वतःला सारखं एवढं कमकुवत नाही बनवायचं. बरं, याच्यातनं मार्ग हा, कसा निघेल हे बघायचं. हा, बाहेर काढा मला, म्हणजे एक मेसेजच रोज सोडला पाहिजे. खड्डा बुजवत बसायचं नाही, तर खड्ड्यातून मला बाहेर निघायचंय. अगदी अगदी किती छान. हा, खड्डा बुजवायच्या भानगडीत कधीच पडायचं नाही. म्हणजे जे बरं. मला ज्ञान होतं ते मी आता समजतं, आता आपण वाचन करतो. मग मी ते काय काय अनुभव वाचत होती, तर मी म्हटलं बरोबर आहे, समजत नाहीये काय करायचं. व्यक्तीला बदलायचा तर कधीच प्रयत्न करायचा नाही. अगदी हा, हे मस्त हा, बोललात. दुसऱ्याला कधीच बदलायचा प्रयत्न आणि त्याची अपेक्षा ठेवू नका की ही व्यक्ती बदलेल म्हणून. कधीच बदलत नाही. आपण हा, स्वतःमध्ये बदल करायचे. आपण बदलायचं करायचं आणि महाराजांना सांगायचं परिस्थिती बदलवा. अगदी अगदी. हा, देवाकडे काय मागायचं ना, ते म्हणजे आता हे महत्वाचं लक्षात घ्यायचं. आता म्हणजे ते महिलांचे आहेत प्रॉब्लेम, व्यसन वगैरे, तर अशा अपेक्षा असते, कुणालाच आवडणारच ना की बरोबर. त्याचं व्यसन सुटलं पाहिजे किंवा काय. पहिली ती अपेक्षा तर ठेवूच नका, मी तर म्हणते. हम्म. स्वतः आपण मग दुसऱ्यासाठी जगतोय सगळं जिंदगी. त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. त्यांनी त्यांनी ते व्यक्ती असेल, हे बघा आता प्रत्येकाचं ते हे आलेख आहे. त्याची बरोबर. मग अपेक्षा केली की अर्धी एनर्जी तुमची तिथेच जाणार आहे वाया. अगदी दुसऱ्याला कधी सुधरवायला जायचंच हा, नाही. मग कधी तुम्ही पोथी वाचणार, कधी ते देवाला पाणी म्हणजे सेवा कधी करायला भेटणार. बरोबर बरोबर. मेंदू आपला किती आता जिबीचा असेल ते जाऊ जाऊ दे, पण मग ती मेंदूची ताकद तिकडे संपते ना सगळी किती दिवसभराची. छान, किती छान सांगितलं ताई. विचार करून की ती व्यक्ती कधी बदलेल, माझं ते कधी चांगलं होईल. त्या व्यक्ती त्यापेक्षा महाराजांना तुम्ही म्हणा की माझ्याकडे बघा आता तुम्ही. हा. मी माझ्याकडे बघा, व्यक्तीला द्या सोडून, आणि मी बरं. कशी त्याच्यातून बाहेर पडेल. खरंय खरंय. आता हे जरा क्रांतिकारी विचार वाटतील, पण नाही, एक अभ्यास करायचा रात्रीचा शांत दिवसा की काय केलं पाहिजे. म्हणजे आता समजा सासू महिलांचे सासरीच प्रॉब्लेम असतात. बरं. सासूमध्ये बदल होईल म्हणजे एक फॅक्ट असतो. ती तसा अपेक्षा नका ठेवू सासूत बदल होईल. होईल झाला तर उत्तमच आहे, पण ते रात्रंदिवस ते डोळे लावून तिथे बसण्यापेक्षा माझ्यात कसा चेंज होईल आणि मी त्या एखाद्या अग्नीपासून कशी लांब जाईल लांब त्याच्याकडे. होईल. किती सुंदर. स्वतःमध्ये हा, बदल केला ना, तो पण समोरच्या व्यक्तीसाठी फार मोठी गोष्ट असते. ती ऑटोमॅटिक बदलते. नाही तर कसं ज्ञान म्हणजे थोडं घ्यावंच लागतं की नक्की तेच होतं ना, गोंधळ होतो ना, नक्की बरोबर कसं काय करायचं. बरोबर. आपण कसं आपला स्वतःचा म्हणजे आपला महिला एक आहे भारतीय संस्कृती, स्वतःचा विचार नाहीच करत. पण आता अगदी काळाची गरज आली. खरंय खरंय. काळाची गरज आलीये. काळाची गरज आहे. आपण आपला तिथे काहीच आपल्याला करायचं नाही स्वतःला. बरोबर. किती बाहेर आहे का सुंदर. तुम्ही? नाही नाही, मी घरीच नाही आहे. घरीच आहे ना. नाही मला वाटलं वाऱ्याचा आवाज आला ना. नाही नाही, हम्म. आता हे गरम इतकं होतंय ना हा, ताई. हा, पंख्याचा आवाज असेल. हो हो हो. हम्म, हम्म, फारच मग गरम होतंय. म्हणजे ना मी सगळं ऐकत असते, तर मग आता आपल्याला पण वाटतं ना, वाईट वाटतं. काय काय वेळेस अनुभव ऐकले ना, तर माझ्या ते दिवस दिवस डोक्यातून जात नाहीत. हो ना, ते हो, सेम सेम. खूप डेंजर वाटतं काही वेळेस.
आणि आपण त्यातच गुंग राहतो की अरे काय असं का असं असेल. नाही, मग एक दोन मधले अनुभव मी ऐकले होते ना, माझंच धाडस झालं नाही की स्वामींचे अनुभव सोडायचे. कारण समोरच्या व्यक्तीचं काय चाललंय, म्हणजे त्याच्या पुढे केवढं मोठं चारी संकट बाजूने आहे. संकटाने घेरलंय, आणि आपण काय म्हणून म्हणजे काय बोलायचं, असं मला पण मी तर प्रश्न ते पडला. अनुभव असे ऐकले ना की किती दिवस स्वामींना प्रार्थनाच करत असते की यांना लवकर मार्ग मिळवते काहीतरी. हो ना. मी तर काय आता काही वेळेस शब्दात पण मांडता येत नाही की काय, म्हणजे काय बोलायचं त्या घटनेला, काय उपदेश द्यायचा. खूप खरंय खरं. वाटतं कमेंट टाकावी, पण काय टाकावी. मग मी म्हणत असते आपली स्वतःची काळजी घ्या, आता ह्याच्या पलीकडे आपण काही नाही काय बोलू सांगू शकत. शकत. काय तत्वज्ञान काय सांगणार ना. अगदी अगदी तत्वज्ञान नाही काही सांगू शकत. फक्त खरंय. एवढंच की धीर देऊ शकतो की तू स्वतःला सांभाळ, बाकी काय करू नको. अगदी बरोबर आहे. हा, स्वतःला आरोग्य आणि स्वतःला. आणि आणि ती ते म्हण घटना होऊन गेलेली असते ना, काही घटना ना भूतकाळ असतो. हा हा वर्तमान मध्ये जगा. ज्या भूतकाळ आहे ना ते गेलं. केलं खरंय. त्याला मोठं नका करू, मोठं करूच नका, तुम्हाला त्रास होईल. अगदी अगदी. हा, फक्त भूतकाळ आता असतो ना. स्वतःला जपा, सर सलामत तो पगडी 50. हा, आणि खूप वर्ष जर एखाद्या घटनेला झाले असेल ना, तिला तर अजिबात बाहेर काढू नका. अगदी अगदी खरंय. तुमची एनर्जी तिकडे सगळी जाणार ना वाया. बरोबर बरोबर. एनर्जी जाते वाया, बाकी काही होत नाहीये. म्हणजे खरंय आणि त्याच्याने आपलं पण आयुष्य कमी होतं. नाही नाही, हे कमी होतं. तुम्हाला 8 दिवस तुम्ही महाराजांचं नाव घेऊ शकणार नाही, जप करावं असा वाटणार नाही, असं असतं. हम्म. परत बॅक जातं, मागे जातं माणूस. पुढे चाललाय ना आपला प्रवास, पुढे हो पुढे जायचं, मागे नाही बघायचं वळून. खरंय. नाही जास्त थोडकस आपलं एखादी येतं, आपलं मेंदू काय थांबत नसतो, एखादी गोष्ट आपल्याला आठवते. पण जी हो चांगली असेल ना तिलाच जतन करा, आणि जे अगदी वाईट असेल ना तिला तर बिलकुल जतन करू नका. धोक्याचं आहे ते. खरंय. किती छान सांगताय ताई तुम्ही. धोक्याचं आहे ते. आपल्याला कधी आपल्या त्या शरीराला त्याचा परिणाम होत असेल तर आपल्याला पण समजणार नाही. अगदी अगदी खरं बोललात. हा, हे आता कसं, आता एवढं तर मी सांगू शकते, बाकी काय आता आपलं बरोबर म्हणजे विचार असतात. खरंय. हम्म. बाकी म्हणून मी तुमच्या ते महाराजांच्या अनुभव शोधले नाही. खरंच मला ते हेच वाटायला लागलं की अरे देवा, काय हे? एक एक ऐकून कसं बरं. काय नक्की त्या गोष्टीचं, आणि कसं मग सारखं तरी आता कसं, आता जे आपला संस्कृती आहे त्याच्यामध्ये माणूस म्हणतं कर्म आहे, कर्म. हा, हां, हां. आपलं कर्म. पण अहो, आपण कसं स्वीकारू आपलं कर्म? म्हणजे हां. चांगलं आवडतं आपल्याला, आपण कसं म्हणू की नाही, माझंच मागचं कर्म होतं म्हणून ते उभं राहिलं. असं बरोबर, होत नाही, एवढी आपली शक्ती नसते. बरोबर, खरं तर बरोबर. ते तसंच असतं. आता ते जर अभ्यास आहे तुमचा, की काही गोष्टी आपल्याच कर्माच्या उभा राहिलेल्या असतात. अगदी, अगदी. हा, असं असतं ते. म्हणून जास्ती त्याच्यात अडकायचं नाही. मग परत आपल्याला हे होणार, खरंच का माझं कर्म वाईट होतं, मग आपण परत त्याच्यात हे होतो, गोल फिरतो. बरोबर, बरोबर. त्या गोल चक्रात फिरतो. अडकतो. की खरंच माझं आदल्या, मग कोणतरी म्हणतच असतं मग कमेंट मध्ये किंवा नाही, हे आपलं कर्म असतं. मग हं. त्या पद्धतीने ते परत आपल्या उभं राहतं. मग परत आपल्या डोक्यात येतं की हं. अरे खरंच का माझंच कर्म आहे का, म्हणजे परत आपण त्याच्यात गोल गोल अडकलो. गोल गोल फिरतो. हा, हे कसं, आता हे खूप हे असतं, कठीण आहे त्रास ते सगळं. त्रासदायक असतं. कठीण तर तरी कठीणातून मार्ग निघतो, पण त्रासातून सुटणं जरा अवघड असतं. अवघड असतं. किती अवघड छान, असतं. किती छान त्यापेक्षा सांगताय. त्याच्याकडे मागे वळून न बघितलेलं बरं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर हा. आहे. आता जास्त बोलल्यासारखं वाटतं मला, मग काही वेळेस मग मला थांबताच येत नाही, बोलतच नाही, जाते. नाही. पण तुमच्या म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा बोलता ना, तर अगदी मोती पडतायत असं वाटतं ते. नाही, ते शब्दरूपी वाईट मोती. वाटतं हो ते ऐकून सुद्धा. काय काय मी सांगितलं ना, माझ्या मग काही वेळेस मी ते सकाळचं वगैरे ऐकत नाही, मग ते माझं सगळं पूजा ते म्हणजे शेवटी मग मी म्हणलं, महाराज म्हणतील आज मला काहीच बघितलं नाही, 10 वाजले पूजेला, मग होतं ना पूजा पुढे हो, जाते, हो, हो. उशीर होतो, बरोबर, बरोबर. पटपट, नाहीतर जरा हे असलं ना असं फास्ट जाते मी, बरोबर, फास्ट बरोबर. फास्ट जाते. म्हणून मी ते महाराजांचे म्हणजे नको बाबा, राहून देत. आता हे बघू, आणि जर थोडस शांत झालं, पण ती काय असतं ना महाराजांचं, ती उद्याची पुण्यतिथी आहे. आज हो. सकाळपासून मला ते बसवतच नव्हतं.
अरे आई गं. बापरे, महाराजांचा उद्या पुण्यतिथी मग काय काय आहे. केलं आज? केलं ना, आज माझी उपासना झाल्या ना भरपूर, म्हणजे जे माझं असतं आखलेलं. पण उद्याचा म्हटलं महाराज म्हणतील माझा एक सेवा करा, अनुभव सोड. हा, अनुभव म्हणजे, तर बरोबर. म्हटलं विचार केला की आता मी तर 9 वाजताच करणार, मी नाही दिवसा करणार. हा, बरोबर. हा असतं. मग नाही नाही, आता बरं झालं पण तुम्ही ही वेळ घेतली, म्हणजे निवांतपणे घेता येतं. नाही देव, मला ते योग्यच वाटते ना, ती पहिल्यापासून 9ची सवय आहे ना. छान बरं. वाटतं ते रुटीन. आणि हा एखादा एक ज्यांच्या काय समस्या असतील त्यांना. नाही नाही, एखाद दुसराच घेते दुपारी. हा उगाचच मी अडकून नाही पडत, कारण नाही हा, कसं. मी तेच म्हणणार होती, म्हणजे तसं नाही सल्ला देत, पण तुम्हाला पण तुमचा पण बॅलन्स ठेवा ना. असं नाही, कधी पण. प्रत्येकाचं एक लाईफ असतं ना, हा प्रायव्हसी हा हा, असते. अच्छा अच्छा, हा, ते थोडं द्यायला पाहिजे. मग त्यांना एक वार द्या, बरोबर. एखादा वार, म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल ना. हो 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 हो. दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत अहो. नाही, म्हणून ना आता त्या ज्यांना तुम्ही असं काही तटस्थ ऐकून घ्या. तुम्ही आता हे जे काय किती लाख असू नाही तर काय, त्याच्यात तुम्ही आता बॉस होऊन बसलाय. अरे बापरे. आता तुमच्यावर केवढी मोठी जबाबदारी. मी कधी ना असा उलटा मागून विचार करत असते. हा हा. तुमच्यावर केवढं हे प्रेशर आहे. हो, बरोबर. म्हणजे ही खाली बसलेली जनता जनार्दन आहे, मग आता ती लाख असो कोटी असो, हो, आणि व्यक्ती एकच आहे ना ती बोलणारी. बरोबर. म्हणजे व्यक्ती म्हणायचं तर तुम्हाला पण नाही म्हणत, आणि मग तिला प्रत्येक शब्द मोजून मापून बोलला पाहिजे. अगदी अगदी. टोन परत नीट ठेवली पाहिजे, म्हणजे काही हो वेळेस हो स्वतःला किती केवढी भूमिका वठवावी लागते. हो, स्वतःला फ्रेश ठेवायला हो ना. लागतं. मी मी असा म्हणजे काही वेळेला असा विचार करते, ठीक आहे आता मी फोन केला, मी माझं सांगते, ठीक आहे, पण तुम्हाला केवढं हे ठेवलं पाहिजे. बरी महाराजांनी चांगली तुम्हाला मी कसं सांगू, मी कसा काही विचार करते, महाराजांनी तुम्हाला केवढं मोठं काम लावले. खरंच मी ते महाराजांनाच सांगते की हे त्यांनीच दिले मला काम. मनी हो. ध्यानी नसताना कसं काय झालं ते मला पण कळत नाही. महाराजांनी तुम्हाला ना मागे या बाजूला पण हलव देत नाहीयेत, आणि या बाजूला पण हलू देत नाही, तुम्हाला तटस्थ असं उभा केलंय. हो हो, तसंच महाराजांनी आहे. केलंय ते. मी म्हणलं बापरे, यांना महाराजांनी केवढी मोठी जबाबदारी टाकली आहे. हो ना, ते मनी ध्यानी नसताना दिलीये आणि मी ती निभावणारच आहे. हो, निभावणार चालेल. आहेत, म्हणजे ती असेल काय, ऋणानुबंध आहेत ती. खरंय, खरंय, खरंय. ऋणानुबंध आणि आहेत पण. त्यामुळे महाराजांनी सगळे तुमच्यासारखे, केंद्रे दादांसारखे सगळे आपले गेल्या जन्मीचे जे कोणी असतील संबंध आणि हा जेवढ्या आपल्या सेवेकरी ताई आहेत, हा सगळ्या हा. जोडल्या गेलेत ना ताई. आपलं काहीतरी आहे गेल्या जन्मीचं ऋण. हो, ते तर आहे, पण पहिले आता एक आपली ओळख, म्हणजे 3-3, 4-4 वर्षांनी आपण ते कॉन्टॅक्ट मध्ये आलोय. हो. पण जसं पहिल्यापासून तुम्ही एकट्याच लढाई लढत होता, म्हणजे लढाईच म्हणायची एखादी अशी बरोबर, बरोबर. लढाई, त्या अर्थाने की ती एकट्या. आता तरी तुम्हाला थोडस रिलॅक्स वाटत असेल, केंद्रीय दादा आल्यापासून. बघा एक बरोबर. असतं. अजून खरंय. 2-4 जण आहेत, आता सर्वांचं नाही मला एवढं बोलता येणार बरोबर, पटपट. बरोबर. आता जरा ओळख झाली अशा बरोबर. नेहमी नेहमी, मग काय वाटत नाही जरा जुनं झाल्यावर. अगदी, हा अगदी. हा, जरा शांत एक असतं, पद्धतच आहे ती. आणि ते मी आपलेपणाची भावना वाटायला लागली आता. हा नाही, हे वाढतं हो, असं एक बळ वाढतं. बळ वाटतं. खरंय, बळ खरंय. वाढतं आणि शांतता पण राहते. हां. हे राहतं, अगदी परमनंट राहतो, की आपण आपले मुळं घट्ट झाल्यासारखी हां, वाटते. हां. म्हणजे आता कुठल्या पण ताईंचा फोन आला ना, तर हा असं काही मला हे वाटत नाही, की हे माझ्याच कोणीतरी आहेत. हा 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 हा. असंच वाटत असतं आता नाही मला. नाही. मी म्हणलं ना, मग आमचं ठीक आहे हो, आम्हाला वाटेल वाटेल तेव्हा म्हणजे आम्ही फोन करतो. पण हं. तुम्हाला कसं काय असं म्हणजे वाटतं ना, ठीक आहे महाराज आहेत बघून घेतील, पण महाराज आहेत. खरंय. आपल्याला पण भूमिका वठवावी लागते ना, नाही कशी. बरोबर, बरोबर, हो, बरोबर. असं तर महाराजांनी जरी हे केलं तरी पण आपल्याला पण आहे ना, योग्य बरोबर. काय निवड करायची काय, बऱ्याच आहे. आता काय मी इथं बोलू शकत नाही, पण मला येतं लक्षात. खरंय, खरंय. बापरे, काही वेळेस मी पण तो फोन ठेवते आणि मी तो विचार करत बसते, अरे बापरे, आता ह्यांना केवढं काम आहे. हं. काय नाही, स्वामी करून घेतात सगळं. हो, महाराज करून घेतायत ते पण आहे.
आम्हाला महाराजांचं तुमचा तुमचं अनुभव ऐकायचा आहे अजून छान एखादा. अनुभव ऐकायचा आहे. हो, मग मी म्हणते ना, काही वेळेस मी जास्त बोलली जाते. मग नाही ते नाही, तुम्ही काही कट हरकत नाही. मारा. काही गोष्ट जरा होऊन आणि परत वाटलाच तर कॉल करा. नाही 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 नाही, हे छान बोलत होता ताई तुम्ही. किती असे मोती पडतात तुमचे बोलतात तेव्हा. हा, मग मी डायरेक्ट कसं काय अनुभव सुरुवात करू जरा मला पण हे मत कमेंट मध्ये तर किती लिहू मी आणि काय लिहू मला तिथे टाईप करावं लागतं ना. बरोबर मग ते मला एक दोन अशी शब्द सोडू शकते मी. तसं बरोबर. पण ते काय मी म्हंटल तर त्यावेळेस मी ते ऐकल्यावर हँग झालेली असते. मला त्यावेळेस सुचत पण नाही. आई ग. हा, ते ऐकलेलं असतं ते थोडं शेवटी बरोबर आहे. आपण त्या दृष्टिकोनातून बघतो. आणि टाइमपास म्हणून माणूस आहे नाही शेवटी, ऐकत. आपण माणूस आहे, आपल्याला भावना नाही. आहेत, हा. हृदय आहे. त्यामुळे ज- ते हृदय आपलं कळवळतच त्यासाठी. हा, त्यावेळेस तर नाही ऐकलेलं असतं पण फोन ठेवून दिलेला असतं. असं वाटतं की हं. कमेंट टाकावी पण अगं पण काय टाकू काय मला योग्य तर शब्द गेले पाहिजेत ना. बरोबर बरोबर. असं होतं म्हणून मी ते लगेच टाकत पण नाही. नाही नाही, खूप छान वाटतं हो ताई तुमच्याशी बोलताना. सांगते मग आता स्वामींचं मग तेच सांगते ठीक आहे मग आपले महाराजांच्या दिशेने चालायचं आपल्याला शांत वाटतं ऊर्जा हम्म. मिळते हो महाराज आणि आहेतच मग मी तर सांगते ना मला जे अनुभवलेत ते महाराज सांगते अक्कलकोट म्हणलं की ते मला तर खूपच हे जाणवतं अक्कलकोट म्हणलं तरी काय स्फूर्ती येते ते काय कळत नाही काय काय कळत वेळेस नाही. खरंय खरंय हो खरंय. काही वेळेस असं वाटतं कुठे चाललोय आपला प्रवास कुठे चाललोय थांबतच नाही तर त्याच्यामध्ये वाढच होत असते आणि बरोबर बर. वाढच होत असते म्हणून आता तुम्हाला सांगते मी महाराजांचा अनुभव हा आता पहिले पहिले जे अनुभव आहेत असं आता मी सांगत होती की महाराज येतात दिसतात आता त्यातले तुम्हाला निवडक निवडक सांगितलेले आहेत अजून गुढ तर माझ्याकडेच आहेत तर हो मग बापरे. मी हा आता महाराज मी तर तुम्हाला एक आहे बघा कोणता त्याच्यात सांगितलं होतं की महाराज म्हणजे बास झालं म्हणजे माझं मी हे करत होती ना आव्हान हा हा. महाराजांना पण मला नंतर नंतर हे व्हायला लागला गिल्ट वाटायला लागलं की हे हम्म. चुकीचं आहे चुकीचं नाहीये आता आपण माणूसच आहे आपण भगवंताला हाक नाही मारणार तर कुणाला मारणार हो हो हो, हा मी खरंय. पण माझ्या मनाची समज काढायची मी बोलवते महाराज तुम्हाला हा. परत असं वाटतं तुम्हाला आत गाभाऱ्यात बसलेले असतात मी हम्म. माझ्या मनाला पण म्हणायची की महाराज चांगले गाभाऱ्यात बसलेले असतात ते भक्त एवढे त्यांचे करते मी का त्यांना बाहेर बोलवते म्हणजे हा, तिथे दर्शन घेतलं जाऊन तर काय वाईट आहे का बरोबर. मी महाराजांचा अभ्यास करण्यापेक्षा माझाच करते की मी हा. का अशी चूक करते अय्या हा असं वाटायचं म्हणजे खूप वाटायचं की मी का अशी चूक करते काय गरज आहे महाराज चांगल्या आतमध्ये बसले ते लाखो लोक हम्म. माझ्या मी बसलेली असायची तर लाईनीने अजून सुद्धा बापरे. जातात किती छान दर्शन घेतात आणि त्या लाखो भक्तांमधून मी का महाराजांना बाहेर बोलवते आई म्हणजे माझ्या ग. हातून पण काय पाप घडू शकतं ना हा आता बरोबर लाखो कोटी लोक त्यांच्या लाईनीत उभे त्यांच्या दर्शनासाठी आणि बरोबर. त्या महाराजांना मी बाहेर बोलवते म्हणजे असं व्हायचं पण मी म्हणलं नाही महाराज काय त्यांच्याकडे मोठी शक्ती ते अनेक रूप घेऊ शकतात असं पण बरोबर. होत होतं हा. आणि तेच मागचं सांगितलंय त्याच्यात मी ते महाराजांना सांगितलं हा. सांगितलं पण ते काय माझ्या मनातून नव्हतं सांगितलं हा. की मी थांबते म्हणून मी परत कसं असेल मी महाराजांनाच परत म्हणलं महाराज हा. मी तुम्हाला म्हणते की मी तुम्हाला बोलवते बाहेर आता माझी इच्छा पूर्ण झाली तुम्ही नाही आलात तरी हा. चालेल असं मी म्हणते अच्छा हा. पण मी म्हणते पण तुम्ही नाही काय म्हणलेलं आहे की मी येणार नाही म्हणून आई ग. हा. तुम्ही नाही म्हणलेलं आहे मी म्हणलेलं आहे म्हणजे बरोबर. मी परत त्यांना त्याच्यात म्हणजे त्याच्यात ह्याच्यात बसवले अजून ती थोडी शब्दरचना मी परत तुम्हाला एकदा सांगेल की मी कसं परत त्यांना त्याच्यात बसवलं हा की हा मी म्हणलीये की हा. माझं जे आव्हान होतं ते मी थांबवले पण हम्म. तुम्हाला थांब नाही म्हणलंय तुम्हाला नाही म्हणलं थांबा म्हणून अच्छा हा. हा असं केलं कारण काय झालं मी हा. परत आम्ही अक्कलकोटला गेलो दुसरी मुलगी होती तिला जॉबची सुट्टी होती हम्म. तर म्हणलं हा जाऊया चल आणि मग ना मी मागच्या वेळेस काय बोलली ते मला माहित असतं
मी हम्म काय बोलते ती, मी ते शब्द जपून ठेवते आणि नेमकेच वापरते. मग हम्म. म्हणलं आपणच असं बोलल्यावर महाराज म्हणतील तूच तर मागच्या वेळेस असं बोलली आणि बरं. आता परत असं कसं बोलते. मग मला थोडस हे झालं. मी दर्शन वगैरे घेतलं. मी म्हणजे तिला नव्हतं काय सांगितलं. हा घेतलं पण मी महाराजांना म्हणलं, महाराज जर तुम्ही आला नाहीत आणि तुम्ही जर दिसला नाही तर अक्कलकोट मला वाळवंटासारखं वाटेल. हा. वाळवंटच आणि वाटलं पण तसंच. ऐका. सगळं कोरडं कोरडं दाखवायला लागलं. तर परत म्हणलं नाही, आता हे 2 वटवृक्ष तुम्ही तर आहेत, इतके अनुभव घेतलेत. हम्म पण 2 अनुभव सांगते, मला तर वाळवंटच वाटणार आहे अक्कलकोट. हे हम्म. मी तुम्हाला मत मांडते. मी म्हणले की आपण थांबू, मी थांबते म्हणलंय. हा, मी त्या म्हणलेच होते की मी थांबते म्हणून. मी सारखं तुम्हाला म्हणते महाराज कुठे तुम्ही या म्हणून असं. पण आता ह्याच्यापुढे नाही म्हणणार, कारण आता 25 वर्ष झालं त्या गोष्टीला, बरेच वर्ष झालं बस म्हणजे कुठेतरी. हम्म. पण जरी म्हणलं पण मला वाळवंट जाणवते. आज मी आहे अक्कलकोटमध्ये उभी आहे, हा होती त्या जागी. पण मला काहीच हे वाटत नाहीये. हा किती पण आणि जाणवलं पण मला ते थोडस असं वाळवंटासारखं वाटतंय. कुठे काहीच हा. कारण आपण बोललोय ना, ते महाराज कुठे काय म्हणतायत, त्यांनीच बरोबर. काहीच म्हणलं नाही. हा म्हणलं ठीक आहे आता असं करू. आणि ना आम्ही समाधी मठात ना जात नव्हतो जास्ती. हा का हा हा. जात नव्हतो, अक्कलकोट करायचं की पुढे आम्हाला तुळजापूरला पण जायचं असायचं. अच्छा. हा हा. हा, त्या वेळात ते सगळं बसवायचं. बरोबर. क्वचित असं मठात जात होतो. हम्म. समाधी मठात, कारण लांब आहे ना 2 किलोमीटर. बरोबर. हो हो प्रत्येक हो. ठिकाणी वेळ द्यायला पण वेळ नसतो. फक्त 1-2 वेळाच त्या खंडोबा मंदिरात जातो. हम्म. आणि महाराजातच तिथेच आहे म्हणल्यावर मी म्हणायची मी नाही कुठे जाणार. म्हणजे आता मी तुम्हाला इथे मानलंय ना, हम्म. ज्यांना कुठ म्हणजे मिस्टर म्हणायचे मला जायचे समाधी, तर मी म्हणायचे तुम्हाला जायचं ना तुम्ही जाऊ शकता. पण मला नाही म्हणजे मी मानलंच होतं ना ती स्पॉट. हो हो पण हो. ठीक आहे सगळे निघाले तर जाऊ द्या असं होत होतं. पण हम्म त्या दिवशी काय झालं असेल काय माहित नाही. आम्ही समाधी मठात गेलो. हम्म. हा, गेलो समाधी मठात. हा. तर मी म्हटलं ठीक आहे समाधी मठात आलोय आपण. हम्म तिथे दर्शन वगैरे घेतलं. जास्त गर्दी नव्हती. हम्म. एखादा काहीतरी अनुभव आला का नाही काय मला काहीच समजेना. मी थोडी हँग झाली. हा आणि तसंच आम्ही घरी आलो. तरी मला ते काय रुचलं नाही. म्हणजे हा. ते असं जाणवलं नाही. मग मी काय परत 1-1.5-2 महिन्या गेल्यावर आमची दुसरी मोठी मुलगी आली अच्छा. आणि तिला जायचं होतं. हा तिला बरेच दिवस झालं होतं. मग म्हटलं आपण ना गर्दीत जायचं नाही शनिवार रविवार. आता वेळेस आपण बदल करू. मग अच्छा. म्हटलं आपण मुद्दाम सोमवारी जायचं. मी म्हटलं म्हणजे गर्दी खूप कमी राहील. हा हा हा. हा, गर्दी आपल्याला मला महाराजांवर बोलायचं असतं म्हणून मला ती गर्दी नको असती. हा माझा पॉइंट होता. आणि मी सारखीच तक्रार करायची महाराज खूप गर्दी झाली कोरोनापासून. मला कुठे बसून देत नव्हते ना तिथे. बाहेर जा म्हणायचे ना हो हो. आतमध्ये. हो, गर्दी खूप गर्दी होत होती ना. हम्म. अजिबात ते समिती बरोबर आहे, खूपच गर्दी आहे. मग उभा राहायला सुद्धा जास्त 5 मिनिट उभं राहायचं आणि तर बाहेर काढायचे. मग बरोबर. त्यामुळे मी ते थोडीशी हे होत होती. अरे अजिबातच उभा राहायला भेटे नाही. आणि जागा पण थोडीच आहे. मग आता कसं होणार. मग आम्ही मुलगीला म्हणलं आपण पण करायचं आणि सोमवारी जायचं. हा मग ना हा आम्ही दोघी सोमवारी गाडीत बसलो. हा, आणि हा गाडीतून उतरलो बरोबर 5-6 वाजता. हा आणि हा आता आमची मुलगी गप्पा मारत होती. म्हणजे आम्ही हेच महाराजांबद्दल. मग ती हा. म्हणत होती की ना मम्मी म्हणजे मी तुला ना लहानपणापासून म्हणजे रिलॅक्स असल्यावर बोलतो ना बघत आली. तू कायम गुरुवारी महाराजांना का भजी केली म्हणजे भजी करते. हा तर मी हा. म्हटलं अगं त्यांचा तो नैवेद्य आहे. हम्म. आणि थोडंच महाराज उठून खातो तर आपणच खातो म्हणली. मी बरोबर. म्हटली नाही मला पण आम्ही लहानपणापासून तुला बघत आलो. हा तर फक्त ना हो ते पण करत होतं. फक्त एखादा महिन्यातला एखादा गुरुवार जात असेल. हा किंवा हा एखादा कुठे लग्न कार्याला कुठे गेलं तर जात होता तो गुरुवार. असं काही हा नाही. हा. बरोबर. महिन्यातला एक जायचा नाही असं नाही. हा. आणि माझा परत एक ना सोमवारचा पण नैवेद्य होता असा अच्छा. महादेवाचा. हा हा. व्हाईट पांढरा असा पांढरा करायचं काही पण बापरे. हा असं. हा, असा होता. काही नाही मी म्हणे उपास नसायचा.
हा, फक्त उपवास नाही पण नैवेद्य नैवेद्य. हा हा. संध्याकाळचा जरा सगळे जेवायला संध्याकाळी असतात. मग हम्म. ते पण त्यांना माहित असायचं. मग ते दोघी एकमेकींना म्हणायच्या आज एक सोमवारचा नैवेद्य आणि तो गुरुवारचा, म्हणजे ते त्यांचं पाठ झालेलं होतं. हा हा तर हा. ठीक आहे म्हणलं, अगं आम्ही रस्त्याने आला असं थोडंच आहे. मग ती म्हणली आज आपण सोमवारी आलो समजा गुरुवारी या जायचं ना. मग हम्म. तेव्हा महाराजांना कोण नैवेद्य दाखवत असेल घरी. तर मी हा. म्हणलं अगं असं थोडंच असतं. आता घरी जर आपण नसल्यावर मग महाराज आपल्या बरोबरच आलेत म्हणायचं. आता काय म्हणणार. बरोबर. आता घराला आपल्या कुलूप आहे, गुरुवार आहे, कळतं मला. आम्ही ज्या दिवशी असतो तो टाइम झाला की मी मनात पण म्हणायची महाराज आज नैवेद्य नाही, आज आपण दुसरीकडे आलोय, आता काय करायचं. आणि हम्म. ना ते आम्ही चालत होतो हा. हम्म. पुढे आलो आणि 8:30ची आरती असते मठात तिथे. आणि हम्म. जवळजवळ 1 तास असते. मग आम्हाला आरतीला थांबायचं होतं. तर हम्म. तिला काय मी म्हटलं आपण ना असं करू, आपण चहा घेऊ तिथे कोपऱ्यावर. हा हा आता तुम्हाला माहित असेल जिथे अन्नछत्र आहे आणि हा. मध्ये रस्ता आहे आणि हम्म. कोपऱ्यावर एक चहाची टपरी आहे, बऱ्याच दिवसापासून आहे ती. अच्छा. हा. हा आणि तिथे चहा घेऊ तिला मी म्हणलं, म्हणजे हम्म. आपण 1 तास जरी आरतीला थांबलं तरी आपण रिलॅक्स राहू. बरोबर. हा आणि बघा आणि तो जो आता तुम्हाला परत महाराजांचं नंतर मला आठवण करा की हा त्यांचं ते कसं त्यांचं आखणी आहे ती दर्शनाची, हा हा आलेख म्हणा तक्ता म्हणा. हा आणि तिथे थांबलो आणि चहाला तिला ऑर्डर दिली आम्ही 2 ग्लासांची. हा आणि तिने मुलगीने घेतला पण ग्लास आणि मी पण घेतला. हा. आणि उभं राहिलो ना की तिकडून एक व्यक्ती अशी फास्ट धावत आली. अरे बापरे. फास्ट हा. आली आणि ती आली की मी ओळखली. अच्छा. कशी ओळखली माहिती तुम्हाला, मी तो मागचा अनुभव सांगितलाय हा. की त्या मागे वटवृक्ष आहे आणि खाली ती कमान आहे ना, हो जिथे गाणगापूरच्या आरतीचा ढोल, गाणगापूरचा नगाऱ्याचा आवाज येतो तिथे. हो, तुम्ही बोलल्या होतात हा बरोबर. आम्ही कायम तिथे नगाऱ्याचा आवाज ऐकलाय गाणगापूरचा. हा आणि हा तिथून महाराज आले आणि त्यांना मी ते 20 रुपये दिले. असं हा. हा बरोबर हा बरोबर. हा 10चे त्यांनी ओळखले. हो. तेच रूप होतं त्यांचं सगळं, ते जेव्हा आमच्याकडे धावत आले फास्ट. अय्या. हा हा हा. त्यामुळे मी त्यांना ओळखू शकले, नाही तर मी नसते ओळखू शकली. बरोबर. त्यांनी हा. तेच कपडे घातले होते, तेच उंची होती आणि तेच रूप होतं. बापरे. त्यामुळे मी त्यांना चटकन ओळखलो. मी हम्म. म्हटलं एक मधला दिवस ब्लँक गेला ना, मागच्या हम्म. वेळेस महाराजांना काही मला कोरडेपणा जाणवला. हम्म. आणि मग मी म्हणलं आमच्या मुलीला, अगं महाराज आले बरं. आणि मला तो आनंद झाला की महाराज सोडून नाही गेले म्हणून. मला आधी वाटलं गेले आई गो. महाराज सोडून गेले असं मला वाटलं. मला वाटलं पुण्याई बहुतेक आपली हा संपली असं वाटलं एका दृष्टीने. हा संपू हा. पण शकते ना. म्हणलं बरोबर. संपली पण असेल. आता हम्म. काय आपण सांगू शकणार. पण ते बर. महाराजांना मी ओळखलं. हा. ओळखलं आणि ते ना आले आमच्या जवळ उभे राहिले. हम्म. आणि मला लगेच म्हणले, त्यांची ती भाषा खूप सुंदर असते. हा म्हणले मला ना भजी पाहिजे. हा. डायरेक्ट हा सॉफ्ट आवाज असं हे नाही. मला भजी पाहिजे. तर मी त्यांना ओळखलं होतं ना आधी. आणि त्यांना ओळखलं जरी असलं ना, मी किती वेळा ठरवलंय की महाराजांना हात हे करून दर्शन घेईल. पण हा. 25 वर्षात ते काही शक्य झालेलं नाहीये. आई गो. नाही होत. फक्त डोळे आणि कान काम करतात. हो बाकी ना. कुठचाच हात काहीच काम करत नाहीये. म्हणजे मी बापरे. माझ्या अनुभवांसाठी शक्यच नाहीये. हा मी नाद सोडला होता तो, की हा महाराज आले, महाराजांना ओळखले की मी लगेच त्यांचा हात 2 हात एकत्र करून दर्शन घेईल. हा हा. शक्यच नाही. डोळे आणि कान एवढंच माझं कार्य केलेलं आहे. डोळ्यांनी केलंय, जास्ती डोळ्यांनी केलंय. बापरे. बाकी कुठच्याच शरीरात मी काम केलेलं नाहीये. की हो. मी दोन्ही हात माझ्या जवळ आणून मी त्यांचा नमस्कार करीन. हा. नंतर गेल्यावर करते. अच्छा. एकदा घटना घडून गेल्यावर मी म्हणते की आता मी करते. असा पण मानस. समोर करायला समोर जमतच नाही नाही. नाही. शक्यच नाहीये. मी तुम्हाला नंतर सांगते हे महाराजांची दर्शन. हा. महाराज कसे आहेत ते काय मानवी रूप असलं म्हणून ते काय आपले मानवी रूप नसतं ते. बरोबर बरोबर. बॅकग्राऊंड असतं ते नुसतं. असं हम्म. सोप्या भाषेत सांगते. महाराज आले त्यांनी ते भजी मागितले. फक्त हा एकच शब्द मी म्हटलं चहा घेता का म्हणून, म्हणजे हा हा. एवढं वाक्य म्हणलं तर त्यांनी मानेने हे केलं की नको म्हणून. अच्छा. तर मी परत म्हणलं तुम्हाला भजी खायची आहेत ना, पण ऐकून घ्या त्या दिवशी
ना सोमवार होता आणि शनिवार रविवार बरीच गर्दी होती. हो आणि हो आम्ही हो. गेलो ना तर अजिबात काहीच गर्दी नव्हती, कोणच नव्हतं. एक ठराविक 15-20 बरोबर. माणसं. त्या लोकांना पण मी म्हणलं, आज का गर्दी नाही का अक्कलकोटमध्ये? तर ते हा म्हणले, हा नाही आज सोमवार आहे ना, गर्दी नाही. हा. सगळी तुरळक गर्दी होती आणि समोर ते अरे वा. हॉटेल आहेत असे भजींचे. हा तर मी हा त्यांना म्हणलं, अहो 6:15 वाजले होते आता त्याचं टायमिंग, की हा. आता भजी संपली असतील. तर त्यांनी मला ना त्या हॉटेलचं बोर्ड दाखवलं, ते तिकडं आहेत म्हणले, एवढंच वाक्य. अच्छा हा. तर मी म्हणलं ठीक आहे, आहेत का, चला बघू. आणि ना कुठून तेवढी ऊर्जा आली कोणास ठाऊक, मी त्यांच्या बरोबर पळाली जोरात. चला बापरे. म्हणलं तुम्हाला दाखवते. हा आणि त्यांनी मला ते हॉटेल दाखवलं भजीचं. हा. आणि सगळी दुकानं बंद झाली होती, फक्त एकच तो हॉटेलवाला होता. अगो आणि बाई. त्यातली सगळी ते आयटम असतात ना काय, ते सगळे संपले होते. फक्त हम्म. ती 4च भजी शिल्लक होती. हा, अरे ती हा 4 भजी. तर तो मला पण म्हणला की नाही मावशी भजी नाहीत, हा फक्त ना 4च आहेत म्हणजे. तर मी हा म्हटलं हो बास झाली, मला तेवढीच पाहिजे. हा तर मग त्याचे जे काय पैसे होते ते म्हणला भजी दिली पुडी बांधून. हा. मग मी त्यांच्या हातात दिली. आम्ही काय जास्त बोलत नसतो अहो. हे बर महाराज आहेत. हे वाटतं बरोबर. पण नाही काय त्या गप्पा हा बिप्पा काही नाही तसलं. हा. तर ते हातात दिलं, नुसती ती एखाद्या हे यंत्राप्रमाणे त्या क्रिया होतात. अच्छा हा हा. मी ते यंत्र कसं, हात रोबोट हात पुढे करतो हो तसा हो. माझा हात पुढे झाला. आणि त्यांच्या हातात ती मी भजीची पुडी दिली. की अय्या. ते म्हणले मला पण नाही, पहिल्यांदा ते म्हणले मला भजी पाहिजे, आता म्हणले मला पाणी पण पाहिजे. अरे बापरे. हा हा, मला पाणी पाहिजे. मग मी ते बॉटल, त्यांनी बोट दाखवलं बॉटलकडे. हा ते हा. काय जास्त असं बोलत नसतात, हो महाराज आई आहेत ग. ते. त्यांनी बोट दाखवलं. मग मी त्यांना म्हणलं मला ते द्या एक बिसलेरीची बॉटल. हा. आणि ती भजी आणि बॉटल दिली. मी म्हणलं तुम्हाला म्हणजे खायची आहेत का, म्हणजे एक वाक्य बोलली. हो त्यांनी हो. मानेने सांगितलं नाही. आणि एक त्यांनी पिशवीत पिशवीत दिलं मी ते बॉटल आणि ते. अरे बापरे. हा. आणि ते त्या दुकानातून ती बॉटल आणि ती भजी घेऊन ना, ते हम्म. वेगळ्याच पावलाने चालत चालत ते पुढे गेले. आणि 6:15 झाले ना, असा सूर्यास्त होत होता हो त्या हो. दिशेने. जसा तो सूर्यास्त जड पावलाने होता ना, कसा सूर्यास्त विलीन होता, तसं त्याच्यात ते विलीन झाले. अरे बापरे. हो. कमाल. आणि मी त्यांना ते तसं बघितल्यावर मी म्हटलं, महाराज आता मला तर म्हणजे ना काहीच काहीच प्रश्न विचारायचे नाहीत. बापरे, अंगावर काहीच शहारे आले. हा, तसं मला काहीच, कारण मी खूप प्रश्न विचारते, पण मी म्हणलं मला त्या शंका आहेत म्हणून विचारते मी. बरोबर हा मला हा. काय तू म्हणजे उलट नाही घ्यायची आहे. बरोबर हा. उलट तपासणी घेतली पण नाही मी, घ्यायची पण नाही. आणि आता तर मला काहीच नकोय. एवढं मोठं त्यांनी दाखवलं, अजून काय काय पाहिजे. पाहिजे ना ह्याच्यापेक्षा आपल्याला. अगदी आणि अगदी. इतक्या अनुभवापेक्षा मी तिथे तर एका दगडासारखीच उभी होती. म्हणलं महाराज बास बाबा, मला तर काहीच नाही तुम्हाला विचारायचं. फक्त मला एक गोष्ट हे झाली, की मला वाटलं महाराज सोडून गेलेच आता, म्हणजे परत तुम्ही आला ना, ते जरा म्हणजे शांत वाटलं, मला बरं वाटलं. हो खरंय, साहजिक आहे. नाही, नाहीतर मी आशाच सोडली होती, की नाही आता काय शक्यच नाही बाबा. कसं शक्य. आणि ते जे त्यावेळेस, आता मी तुम्हाला असा अनुभव सांगत असते, पण हा त्यावेळेस कसं घडत असतं ना, ते काय एवढ्या खरंय. शब्दात आपल्याला सांगता येत नाही. ते जे आले होते ना, हा. स्पीडने आले, की ती आपली कशी 7 जन्माची ओळख असते, हो हो तसं ते हो. लगेच म्हणले, की मला भजी पाहिजे. भजी बापरे. पाहिजे म्हणलं, की मी त्यांना ओळखलं. आणि हा ते रूप होतं ना, हा. सगळं ते ते ह्याच्यामधला अनुभव आधी सांगितला, त्यामुळे घेतलेले. त्यांना हो. पटकन ओळखलं. बापरे. आणि त्यांच्या मागे, आणि आम्ही दोघी त्याच विषयावर बोलत होतो. हो ना. आमच्या दोघींचा म्हणजे ती तेच म्हणत होती, की तू का ती भजी करत होती दर गुरुवारी. म्हणजे तिला इतक्या दिवस तिला पण कधी प्रश्न पडला नव्हता. ते बरोबर. अक्कलकोटमध्ये गेल्या रस्त्याने तर म्हणलं जाऊ दे, ही गप्पा मारत असेल. हो मग मी हो. तिला म्हणलं, की अगं जरी मी भजी बनवत होती, पण थोडंच का महाराज खात असतात, खातो तर आपणच. बरोबर. पण ना जी म्हणजे ती म्हणली, म्हणजे खरं म्हणजे 25 वर्ष झाली आम्ही त्या ह्याच्यात आहे. आणि बरोबर हो. तेव्हापासून ती भजी खाल्ली. तर ती महाराजांनी अक्कलकोटमध्ये सुद्धा मागून घेतली. आई गो. हो, मला ते किती त्याचं ते भाग्यवान आहात ताई तुम्ही. लिंक लागली ना, की खरंच. मी ना खरं सांगते, मी ह्याचे लाडू आहे ना बेसनाचा, तो कमी करत होती.
हा हा हा. मी महाराजांना म्हणायचे तो टाळ्याला चिकटतो खाताना, हो. चिकटतो म्हणजे याचा हा बेसनाचा लाडू, आणि तुमचा नैवेद्य का बरं असा असेल, हा काय असेल म्हणलं. हा. मला भजी सोपी जातात. मी कायम जवळजवळ 80% भजी केली असतील आणि बापरे. 20% लाडू केले होते. हो, हो. लाडू कमी केले होते. केले तर मग काय असे थोडेसे करते अहो पण नैवेद्यापुरते. करण्यासाठी पण काहीतरी लागतं की नाही. आणि नाही, वेळ विकतचे द्यावा लागतो. नव्हते, नाही विकतचे नव्हते घेत. कारण महाराज कधी एक दोन वेळा घेतले, घेत हा नाही असं नाही. पण ते तसं नाही, महाराजांना ते तसं आवडत नाही जास्ती. हा हा हा. म्हणजे कसं काही नाही आता प्रत्येकाच्या ह्याच्यावर, पण मला ते जाणवायचं की अरे. महाराज म्हणतील की तुला काय काम आहे का एवढं, असं माझ्या मनाला व्हायचं. मग मी म्हणायची नाही, मग ते विकत नको, आपण बनवू, थोडे बनवूया, जास्त नको, किती सुंदर, किती असं सुंदर. सांगायचे. भेटले ते. किती आणि सुंदर अनुभव. हा. ते ते तर जाऊ दे, आता ते भेटले, मग ती आरतीला आम्ही थांबलो, ते मनातच राहिलं ना. हम्म आणि ते जाऊन आम्ही आता कधीच नव्हतं समाधी मठाला, तर हम्म परत समाधी मठाला जायला सुरुवात केलं. आणि आता तुमच्या लक्षात येणार नाही, पण माझ्या लक्षात आलं ना, ते आमचे पैशाचे व्यवहार महाराजांचे. हो हो. हो, हो. तर मी म्हणलं नको बाबा, काय बोलायला आता, महाराज म्हणतील म्हणजे नाही, महाराज ऐकतच असतात, मला खूप जपून बोलावं लागतं काही वेळेस. बरोबर हो, बरोबर. मग म्हणलं नको, आपण काहीच बोलायचं नाही. आणि आम्ही समाधी मठाकडे गेलो, हा समाधी मठाचं दर्शन घेतलं आणि समाधी मठाच्या बाहेर पडलो की हा. महाराज आले पुढे. अय्या. तिथे आले समाधी मठात, म्हणजे आम्हाला त्याने त्यांनी 2 साक्षात्कार दिले तिथे. आदल्या बापरे. दिवशी 6:15ला उतरलो आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही 10:30ला समाधी मठात गेलो. तेव्हा तर मी खूपच चमकली आणि म्हणले मला ₹20 दे. तर मी हा म्हणलं नाही, देते देते मी. आणि ते ₹20 दिले हा. हा तर मी म्हणलं आहे हा, सगळं ठीक आहे. हा. आणि त्यांनी ओळखलं मी त्यांच्या पुन्हा. आणि मग मी म्हणलं महाराज तुम्ही लोकेशन म्हणजे जागा बदलली वाटतं. महाराज आम्हाला आता समाधी मठात भेटतात. हा. आधी बर. वटवृक्षाला भेटत होते. हो ना. आणि त्यावेळेस म्हणजे एक अनुभव आला नाही, मागच्या ह्याच्यात कोरडा गेला. मी हा. महाराजांना वाळवंट म्हणली, महाराजांनी मागचा जो माझा हे राहिला होता ना, तो मला परत तो भरून दिला. 2 दिले बघा. त्यावेळेस. एक समाधी मठात दिला आणि एक वटवृक्षाच्या तिथे दिला. खरंच भाग्यवान आहात ताई. आणि तुम्ही अहो प्रत्येक गोष्ट त्यावेळेस लक्षात ज्यावेळेस ठेवताय विशेष. हो, महाराज जेव्हा समोर येतात ना, अहो हं. उडते मी. ते बापरे. समाधी मठात तर म्हणलं अरे बापरे, हाय वाटतं महाराज. असू देत आता, आहे तसं चालूया आता, काहीच म्हणायचं नाही, काहीच नाही बोलायचं आता. हा. नाही, आहे. मग मी तेच सांगते ना, अक्कलकोट म्हणजे काय, काय आहे ते, काय आता ते भगवंताला माहिती. आणि तुम्हाला अगदी. परत एक सांगते, आता हे जे महाराज येतात ना, हे हम्म. हवेपेक्षा पण हलके असतात हा. हो. हवेपेक्षा सुद्धा हलके असतात. दिसते ती बापरे. मानवी काया, पण हो. त्यांचं काहीच वजन नसतं. अरे बापरे. हो. काहीच वजन नसतं. म्हणजे जे 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 मला ते मी सगळा त्यांचा ते माझं ते डोक्यातच असतं अभ्यास, ते की हे त्यांनी वायुतत्व प्राप्त केलं असेल ना ताई. आ वायू तत्व त्यांच्याकडे प्राप्त झालेलं असतं हा त्यांना. नाही नाही, ते वायू स्वरूपात बरोबर. दर्शन देतात. म्हणजे आता ते तुम्हाला आदले मधले सांगितले जे काय काय अनुभव आहेत ना, हो. त्याच्यात मी ते ओळखलं होतं की हे वायू स्वरूप येतात, काही ठिकाणी आकाश हो. स्वरूप येतात, काही ठिकाणी ते आप स्वरूपात येतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत ना, त्या हा. पद्धतीने ते चालतात. मला आधी अगदी. वाटलं होतं महाराज देव आहेत म्हणजे ते कधी पण अरे. उठून हे उठून वायूच्या. येतील. आ बापरे. नाही आणि त्यांचा वेग पण तसाच असतो ना. वेग हवेसारखा. हवेसारखा. पण ना ते शांत खूप असतात, हे पण खरंय, खूप शांत असतात. हो का? मलाच काय होतं कोणास ठाऊक, मी म्हणते हा खूपच गडबड होते माझी. त्यांना हा. बघितल्यावर गडबड होते ना, त्यावेळेस गडबड होते गोंधळ किती होऊन झालं जात तर. असेल. हा हा, ते मी सोडत नाही ना, मला काय वाटतं जातील म्हणून मी त्यांना ते पकडायला जाते. हा. तसं नसतं होत, ते भगवंत, ते आपली बुद्धी असते की जातील का काय, मी पळत असते बरोबर ना त्यांच्या बरोबर. मागून. हो. किंवा ते लीला करत असतात, असं होत असेल. खरंय कारण खरंय. तुम्हाला ते सांगू कसं, हं, त्यांची ना सगळी काय काय आहे ना त्यांच्या अनुभवात, हं. आपलं गणित आहे, हा भूमिती आहे,
फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आहे. हा, बरोबर बरोबर. या 3 गोष्टींचा आधारावरच ते येतात. हो ना. त्यांचं 1 सेंटीमीटर किंवा 1 इंच सुद्धा इकडे तिकडे नसतं. बापरे. त्यांची ना हा माप आहेत. महाराज आता म्हणलं भजी, तेव्हा मी मोठ्याने ओरडले की महाराज गाभाऱ्याच्या बाहेर आलेत. हा हा माझी हा. दर्शनं गाभाऱ्यात होती. बरोबर आतली आहे, बरोबर. चौकटीतली. चौकटीच्या बाहेर नाही ती आतली जी तुम्हाला सांगितलीत ना हो मेन हो मेन. हो आम्ही तुम्ही. चौकटीच्या आत आहे. बापरे. आता ते चौकटीच्या बाहेर आले म्हणून मी ते ओरडली, महाराज चौकटीच्या बाहेर आलेत. पण हा. ते चौकटीच्या बाहेर नाहीयेत. मग. ते चौकटीच्या बाहेर आहेत, पण इथे अन्नछत्र आहे. हा आणि हा इथं वटवृक्ष हा. आहे, तुम्ही बघा. आलं आणि आलं तो लक्षात. मधला मधला रस्ता आहे. आता तुम्ही अक्कलकोटला गेलेला किती दिवस झाला? लय दिवस झालेत का? मला 1 वर्ष झालंय ना आता. नाही नाही, पण तुम्ही जरा जास्त फिरला असाल ना, तर चहाचा कॉर्नर माहितीये का तुम्हाला? नाही नाही, तेवढं नाही काही नाही, लक्षात तुमचं नाही एवढं माझ्या. लक्ष नाहीये ना. नाही नाही तो नाही. चहा कॉर्नर आहे ना, अशी मध्ये रेष गेलीये. म्हणजे ती अच्छा. वेश आहे, वेश म्हणजे हा इकडे त्यांची वेशी. वटवृक्ष. हा 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 हा, वटवृक्ष आहे आणि इकडे अन्नछत्र आहे. हा आणि हा. ते ना बरोबर त्याच पॉइंटला उभे राहतात. कुठे हो. पण उभे नाहीत राहत. अच्छा. नाही 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 नाही, तेच मी तुम्हाला सांगते. आणि अजून एक, हा ही दुसरी वेळ आहे त्या जागेचा अनुभव आहे. तो मी तुम्हाला पहिला अनुभव नंतर सांगेन. हा तो हा हा कर्दळी वनातून आम्ही आलो ना, हा हा हा. म्हणजे तेव्हा म्हणजे आता इथे पॉइंट म्हणून जेव्हा कर्दळी वनात आम्ही होतो आणि कर्दळी वनातल्या जे भक्त होती ना, त्यातले माझ्या मागे 2 जण चालत होती. आणि हा. ते म्हणत होते की आम्हाला महाराजांना रुद्रयाग चालू होता तेव्हा हं. त्रिशूळ दिसलं त्या अय्या. यागात. अच्छा. रुद्रयागात हा, हा बरेच हा. जणांना अशी शिवाची दर्शन झाले. आणि अच्छा. जेव्हा रुद्रयाग चालू होता तेव्हा मला ते ठसका लागायला लागला त्या धुराचा. म्हणून हम्म. मी ते उठून बाहेर आली होती कर्दळी वनात. अच्छा. आणि हा. त्यांनी जेव्हा मला म्हणजे चर्चा चाललेली, तर मग मी तिथेच महाराजांबरोबर भांडायला सुरुवात केली होती. म्हणजे की महाराज, मी रुद्रयागाला बाहेर आले म्हणून मला त्या यागात काहीच दिसलं नव्हतं. हा काहीच हा. दिसलं नाही. आणि बर. ह्यांना त्रिशूळ दिसले, काय दिसले म्हणून त्या सगळ्या कर्दळी वनात मी बडबड करत होती महाराजांबरोबर. हम्म. की महाराज, तुम्ही मला रुद्रयागातलं दर्शन कसं दिलं नाही म्हणून. हा हा हा, हा. रुद्रयागाचं. हो. आणि मला नव्हतं माहित की महाराज माझं काय ऐकत असतील म्हणून. आणि मग ते आता तो अनुभव नंतर सांगेन समजा. हो मग हो त्या हो. जागेवर ते दर्शन झालेलं होतं जेव्हा आम्ही कर्दळी वनातून आलो तेव्हा. अच्छा. कर्दळी वनात आमच्या गाड्या तिथे अन्नछत्राच्या तिथे सोडल्या. 3-4 तिथे आमचं भक्त निवास होतं. हा आणि हा. गाडीतून उतरलं की ते महाराजांनी मला तिथे, ते नाही आता मी सांगणार, नंतर सांगेल. आणि ही दुसरी वेळ होती. मी बापरे. ते ना प्रत्येक टेपने मापल्यासारखं त्यांची अंतरं मोजलेली आहेत. म्हणजे नजरेने हम्म. मोजली आहेत. की महाराज येतात तर ते कोण, आणि त्यांची जातो की नाही आपण टर्न मारतो, एक हो असं फिरतो, त्या सुद्धा त्यांच्या दिशा फिक्स आहेत, परफेक्ट आहेत. ते हो. कसे पण येतात आणि कसे पण जातात असं नाहीये अच्छा. अक्कलकोटमध्ये. बापरे. अक्कलकोट मधलं सांगते आता, घरातले वेगळ्या गोष्टी, हा हा अक्कलकोट मधले ते त्याच दिशेने येतात. जसं कर्दळी वनात सुद्धा ते मला ते समजलं. हा आणि हा. ते त्याच ठराविकच पावलं आहेत ती मापाची मला दिसण्याची. की बापरे. ती सगळी माप तीच आहे, त्याच्यात काडी मात्र बदल नाही. तो ना जाताना तुम्हाला ते अंदाज येऊन गेला तो आता नेहमीचा. आता, आणि नाही ना, त्यांनी पण त्याच्यात बदल नाही ना केले. त्यांनी जर हो. केलं असतं तर माझाही काही इलाज नसता झाला. बरोबर त्यांनी बरोबर. सगळी दिशा, त्यांचं टर्निंग, वळण्याचं पॉइंट, हो. येण्याची दिशा वेगळी आणि जातांची पण दिशा वेगळी आहे. जाण्याची वेगळी वेगळी. पण तीच आहे, त्याच्यात काही बदल नाही झाले. हा 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 हा. येताना पण ते आता त्यानंतर तुम्हाला त्या दिशा सांगेल, कारण ते फार अवघड आहे. हा. जरासं मी ते ठेवलंय, मी माझा अभ्यास करते, फक्त तुम्हाला थोडं थोडं सांगते. हो ते हो हो. तेवढीच माप असतात त्यांची, मला जे दिसतात. हा. 10 फूट म्हणा, तेवढंच, त्याच्यात अरे बदल होत बापरे. नाहीत. 8 हा. फूट पण होत नाही, 5 फूट पण नाही, जेव्हा पहिलं दिसतात ते. आणि हो. ते येऊन थांबतात त्याचं पण माप असतं. ती पण ती रेष असते ठराविकच. जरी आता मी समाधी मठात सुद्धा ते तसंच झालं. ते हम्म. जातात ना, म्हणजे बोलतात जे काय असेल. हो. आणि मग मी ते लक्ष ठेवते की आता ते कुठं जातायत म्हणून. अच्छा. सगळी जी अनुभव आहेत मी तुम्हाला सांगितली आहेत, म्हणून हो मी हो आज हो हो. म्हटलं तुम्हाला त्याचा एक
एक सार असतो ना ते सांगते. हा हा हा. पुराव्यानिशी सांगायला मला आवडतो ना, नाही म्हणजे खरंय ना, खूप असा नाही छान आवडत, सांगता ताई मलाच नाही तुम्ही. आवडत. खूप छान नाही, सांगता. ते तसं नाही सांगायचं. हा. खरं आहे ते खरंच. मग बर. ते तसेच जातात, त्याच दिशेला वळतात. बापरे. आणि त्यांचे ते कोण 45 अंशाचे, 90 अंशाचे, हा. 180 अंशाचे, ते पण तसेच असतात. मी ओ. सांगितलं ना, मग गणित, भूमिती आणि भौतिकशास्त्र हे. या तीन तीन आधार आहेत. ते असं बरोबर. नाही साधं हवेपेक्षा सुद्धा नाहीये खरंय. साधे सुद्धा नाही ते, मनुष्य रूपातले नसतातच म्हणा, मी तुम्ही तर सांगते. अगदी अगदी हे ते बरोबर बोललात तुम्ही. निमित्त मात्र ते, आपण मनुष्य आहे तो म्हणून ते एक थोडा आकार आकार दिसतो. घेतात. अगदी ते आकार अगदी. घेतात. हवेपेक्षा सुद्धा ते हलके आहेत. हलके आहेत अगदी. हलके असतात. समोर जाणवतं ना आपल्याला, की हे बरोबर बर. एवढे कसे हलके. म्हणजे आपल्याला साधा एखादं लहान मूल लांबून दिसलं तरी आपण म्हणतो हे हेल्दी आहे, हे बारीक आहे. हो. असं खरंय खरंय असं है ना, खरंय. असं लांबून दिसतं. हो हो. तेव्हा आपण मत मांडतो. पण बरोबर. जेव्हा 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 महाराजांना मी बघितलंय ना, तेव्हा ते सगळे हवेपेक्षा हलके असतात. बापरे. त्यामुळे माझा विश्वास असा दृढ म्हणजे होत गेला, वाढत गेला. हो, वाढत दृढ होत गेला, गेला. की बरोबर. हे महाराजच आहेत का. म्हणजे ते तर मी तो विषय केव्हाच बंद केलेला, की आहेत का नाही का. मला त्या सगळ्या माझ्या माझ्या खुणाच होत्या. पण बरोबर. त्याच्यापेक्षा पण त्यांनी मला अजून बऱ्याच गोष्टी दाखवून दिल्या, की किती अंतरावर गेले की ते गुप्त होतात. हा. ते असं बरोबर नाही, ते ठराव बरोबर. मी तुम्हाला त्याची फुटामध्ये सुद्धा सांगेन. आता तुम्ही मी ते लिहून गाभाऱ्यातलं पण सांगितलंय ना तसं अ, मागच्या गाभाऱ्यात हा सांगितलंय. मग मी हा. तसंच सांगते ना, ते किती फुटावरनं येतात आणि किती फुटावरनच गुप्त होतात. आणि बरोबर. परत तुम्हाला म्हणजे आता म्हणजे माझा अनुभव आहे म्हणत नाही मी माझा, हा. पण हे एक फॅक्ट आहे. त्यांनी काल मला वधवून घेतलंय मला. पण ना ते कायम ह्याच्यात जातात खाली, हा. जमिनीत जातात. अच्छा. हा हा हा. जमिनीत जातात, आकाशात जात नाहीत. हो हो, जमिनीत किंवा एखाद्या भिंतीमध्ये. हा हा, तुम्ही म्हणजे तसं सांगितलंय. सांगताय. बरोबर. मी आता आपण जे पिक्चर बघतो किंवा काय, तेव्हा आपल्याला बघा असं स्वर्गातून देव, वरून देव उतरताना हो हो दाखवतात. हो हो हो. बघा तुम्ही जुने पिक्चर किंवा बरोबर बरोबर. धार्मिक पिक्चर, तसं आहे. त्यांचं त्यांचं रीडिंग म्हणजे त्यांना देव आपल्याला म्हणजे पिक्चर मध्ये देव दाखवण्याची त्यांची पद्धत पद्धत कशी आहे, तशी आहे. हा. की वरून दाखवतात. पण बरोबर. माझे जे अनुभव आहे ना, भगवंत वर राहत नाही, भगवंता खाली जमिनीत आहे. हो. म्हणजे मला जसे अनुभव आले, की मी रोज सकाळी उठून पहिले माझी 5 बोटं किंवा माझा हात मी जमिनीला लावायचे आणि हो. लावते. मी पण अजून पण लावते. आधी स्वतःचे हात बघते आणि जेव्हा उठते ना तर जमिनीला नमस्कार करून मग मी पुढच्या कामाला लागते. नाही तो हो बरोबर आहे. तो भूमीला नमस्कार करते असं नाही. पण तुम्ही ते मला देवाला महाराज करतात, नाही नाही भगवंतांना. भगवंताला म्हणजे आता महाराज आपले स्वामी महाराज, हो हो. की मला महाराज नेहमी जमिनीत जातानाच दिसलेले आहेत. हो. बरोबर बरोबर. मला आकाशात दिसले नाही. मी कधीच आकाशाला धरून देवाला वर हा. नमस्कार करत नाही. म्हणजे मी अच्छा. माझं सांगते, मी वर बरोबर. कधीच करत नाही. म्हणजे वर भगवंत नाहीच आहे. हा. वर नाहीच आहे. म्हणजे माझा जो अभ्यास आहे ना, मी आपलं ते सांगते. बाकी आता किती सुंदर ताई, शास्त्रा तुमच्याकडनं पुराण प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी समजतं. शास्त्रा पुराणात अजून काय, आता तुम्ही वाचलं नाही पण गुरुचरित्रातला तुम्ही तो अध्याय सिमंतिनी आख्यान आहे, हा हा. तो काढून वाचा. अच्छा अच्छा अच्छा. सिमेंतिनी आख्यान म्हणजे मी पुराव्यानिशी सांगते, हा की त्याच्यात तो जो सिमंतिनी नाव येतं तिचं, हा हा जरा ते अवघड आहे उच्चारायला. हा. ती सोमवार करत होती आणि तिचा ते नवरा हम्म. ह्याचा हे होतं, होडीत बसले असं, ती अपघात होतो. हा आणि हा तो अपघात होतो त्या नदीमध्ये. पण हा. तो म्हणजे अपघात होतो म्हणजे नदीत पाण्यात जातो. हम्म. पाण्यात जातो पण पाण्यातून खाली जातो तो ह्याच्यात. म्हणजे आता खाली किती पाताळ लोक वगैरे हो. काहीतरी किन्नर अशा, यक्ष किन्नर असे खाली आहेत. आणि त्याच्या बरोबर. खाली दत्त महाराज आहेत. तेव्हा हा. तो खाली जातो तेव्हा त्याला त्या नागकन्या त्या आत घेऊन जातात. आत अच्छा. आत. हा आणि हा. तिथे दत्त महाराज असतात. ओ. ती तुम्ही तो बरोबर सिमंतिनी बरोबर. आख्यान, आलं लक्षात. आलं का. सिमंतिनी आलं आख्यान आलं आहे ना, लक्षात. तो गुरुचरित्र अध्याय सखोल वाचा. हो. सखोल वाचला ना की त्याचं ते ज्ञान होतं. मग
त्याच्यावरनं पण मी माझं हे केलं की हो महाराजांचा तो अध्याय आहे की तेव्हा तो हा खाली जातो ना तिचा नवरा, तेव्हा तो त्या दत्त महाराज खाली जमीन म्हणजे जमिनीच्या खाली असतात हा. आणि त्या 64 योगिनी त्यांची आरती करून पूजा करत असतात. ओ जेव्हा तो बापरे. तिचा नवरा खाली जातो तेव्हा त्याला ते चित्र दिसतं खाली जमिनीत गेल्यावर, हा 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 पाण्यातून, पाण्याच्या खाली म्हणजे हा हा. नदीच्या पाण्याच्या खाली. हो हो हो. आणि मी तो म्हणजे तो अध्याय वाचत होती ना तेव्हा माझा तो लक्षात यायला, हा गुरुचरित्राच्या त्या अध्यायात ते तसंच आहे, मग दत्त महाराज खालीच आहेत जमिनीच्या. बरोबर बरोबर. तेव्हा तो तिच्या खाली जातो आणि तेव्हा ते तो दृश्य बघतो बाकीच्या हम्म. कथानंतर, की दत्त महाराज तिथे बसलेले असतात आणि 64 योगिनी त्यांची आरती करत असतात. बापरे. हा मग मी म्हणलं हा म्हणजे मला पण नेहमी प्रश्न पडायचा की महाराज म्हणजे नक्की राहतायत कुठे, म्हणजे जातायत कुठे, वर आकाशात तर काही उडताना दिसत नाहीत, म्हणजे वर हा. तर जाताना दिसत नाहीत, नेहमी हो, खाली जाताना दिसतात. मग जेव्हा बरोबर. जेव्हा मी गुरुचरित्र वाचायला लागली मला तो तिन्ही अख्ख्यांचा हा हा. अध्याय मिळाला. मग मी तो 3-4 वेळा वाचला, सोडला नाही बापरे. तिथे, परत परत वाचला. आणि मग हो. ते मी हे केलं, जोडलं की हम्म. अरेच्या महाराज हे पायरीत गेलेत, एकदा जमिनीत गेले जाताना दिसतायत, म्हणजे असे बरेच ठिकाणी हा. म्हणजे महाराज नक्कीच खाली आहे, बरोबर बरोबर. आकाशात नाही आहेत वरती. किती अभ्यास आहे ताई तुमचा. अहो नकळत सुंदर. होतो की ते नकळत का असे ना पण ते नकळत होतो आमच्यापर्यंत येतंय ना ते. की ते जातात कुठे, जातायत कुठे, ते त्याचं मला भारीच परत वाटायचं. उत्सुकता महाराज होती. म्हणतील तू माझा कशाला शोध घेते, जे आहे ते बघ ना, असं पण वाटायचं. हा. असं पण ते म्हणजे जे आपण म्हणतो ना की शेवटी भगवंत कुठे राहतो, प्रत्येकालाच प्रश्न आहे. अगदी आपल्याला अगदी. नेहमीच वाटतं आकाशात आहे, वरती आहे, पण ते बरोबर. आकाशात नाहीये, खाली आहे, खाली ओ म्हणजे जमिनीतच आहे. म्हणजे जमिनीत. पाताळ लोक असेल किंवा काय, आता मी नाही त्याचा तेवढा अभ्यास केला, बरोबर. पण एक थोडासा अभ्यास केला आणि मला तो श्रीमंती आख्यांचा गुरुचरित्रातला अध्याय समजला. नाही पण ग्रेट ग्रेट आहेत बाबा तुमचे अनुभव. नाही नाही आहे तर महाराजाचं तसंच आहे, तर ते मग महाराज बसूच देत नाही ना आपल्याला हो पण, हो. असं झालंय. तुम्हाला शांत बसू देत नाही नाहीत. नाही काही वेळेस आपल्याला पण खूप सारखं कोड्यात टाकतात, प्रश्न उत्तर खरं. असा आमचा अनुभव तिथेच थांबत नाही की महाराज आले, दर्शन दिलं, नाही नाही लांबपर्यंत जातो. हो खरंच नाही अगदी. नाही आहे. ग्रेट ग्रेट आहेत तुमचे बाकी काय अनुभव नाही. ताई. हो खूप छान वाटलं ताई तुमचा हा अनुभव. मी हा शेअर करते हा ताई. हो आणि जिथे जास्त वाटत असेल ना तर तुम्ही नाही कारण ताई तुमचा पहि प्रत्येक पहिलं शब्द म्हणजे आपण मोती आहे. जास्ती बोललो, नाही माझं नाही 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 थोडं बोलणं आम्हाला भाग होतं. आम्हाला सगळ्या सेवेकऱ्यांना ते आवडेल. तुमच्या आवाजातलं सगळं आवडतं ऐकायला. नाही. हे हो. बघा मला महाराज ते कुठे जातात हा सारखं ते कामच होतं की महाराज जातात कुठे, महाराज शेवटी महाराजांनी मला दाखवून दिलं दाखवून दिलं. त्यांनी ते खरंच खरंच. श्रीमंतीने आख्यानचा का मला 4-4 वेळा अध्याय वाचायला लावला. बरोबर सहज बर. वाचता तिथे मला त्या अध्यायात आहे, तुम्ही पण वाचून बघा नक्की की तो नक्की मी खाली आता अजून डिटेल ते बघेल. आधी डिटेल वाचा, त्याच्यात तिचा भेटतो, येतो नंतर तो वरती, हं, पण पाण्यात जातो त्याचा मृत्यू नाही होत. बरं मृत्यू वरच्या लोकांना वाटतो मृत्यू झाला, पण हं. पाण्यात म्हणजे पाण्याच्या खाली कोणतं तरी जग आहे. आहे आहे. पाण्याच्या खाली जग आहे जे आपल्याला आपल्या दृष्टीला नाही, पण हं. दत्त महाराज पाण्याच्या खाली आहेत हे मला चांगला शोध लागला. अरे वा. जमिनीचा मला शोध लागला, मग मी ते त्यांना सोडलंच नाही तसं. मग मठात आत जात नाही तुम्ही म्हणाल. काही हं. वेळेस मला गर्दी असली ना ती मी त्या औदुंबराच्या तिथेच बसते. आणि जिथे आ. कुठे केंद्रात वगैरे गेली ना ते हं, हं, खूप लाईनीला म्हणजे काही वेळेस मला हसायला येतं हं. की अरे अरे महाराज इथं आहेत आणि तुम्ही का बरं इतके लाईनीला एकामेकाला धक्का मारतायत. बरोबर हा असं बरोबर. म्हणजे बरोबर आहे आता प्रत्येकाची किती छान म्हणजे, किती छान. तर ते औदुंबरच्या इथं येतच तिथला तर तो मी बरोबर. अनुभव सांगितलाच आहे. नाही, खूप प्रश्नच छान नाही. खूप छान ताई. हो मी चालेल शेअर असं. करते हा. हा हा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. बघा हा खूप चालेल. खूप धन्यवाद. हो खूप हो हो दिवसाने तुम्ही वेळ काढलात. हो पण हो. नाही मग ते सांगताय पुण्यतिथी आहे महाराजांनी आज सकाळपासून माझं काय
डोकं खाल्लं का काय अनुभव पाठवायचा. मग मी तुम्हाला 9 वाजण्याची पहिली वाट बघितली हा आणि परत म्हटलं एक फोन लावला तर तुमचा अनुभव चालू होता. म्हणलं होऊ देत आधी. हा, तुमचा हा मेसेज बघितला हा. आणि मग मी वाटच बघत होते. हम्म. खूप छान ताई. मी शेअर करते हा ताई. चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.